आता कांदिवलीकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे। लोखंडवाला ते ठाकूर विलेजला जोडणाऱ्या 120 फूट रुंद रस्त्याचं उद्घाटन करण्यात आलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मंत्री भरत गोगावले आणि स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत रस्त्याचं लोकार्पण करण्यात आलं। मिळून आपल्या भागाचा डीपी रोड झाला पाहिजे, इथल्या लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे, ही भूमिका घेऊन त्या ठिकाणी काम केलं। आणि या सगळ्या कामाचं श्रेय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे साहेबांना जातच, परंतु उत्तर मुंबईमध्ये मोठी कामं जी मार्गी लागले ते पियुषभाईंच्या पदस्पर्शानं या ठिकाणी खासदार म्हणून सगळ्या यंत्रणा आम्ही 20-30 वर्ष दमलो। प्रकाश सुर्वे नाही माहित आहे, रहेजाचा तर मी 50 बैठका घेतला रहेजाचा बॉटलनेक, प्रकाश सुर्वेनी 100 बैठका घेतल्या असतील। पियुषभाई खासदार झाले, एका बैठकीत प्रश्न मार्गी लागला, एका बैठकीत। सर्वप्रथम गेले 10 वर्ष संघर्ष करून आज हा रोड या ठिकाणी या रोडचं लोकार्पण होत आहे, याच्याबद्दल सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। एकनाथ शिंदे सीएम झाले आणि त्याच्या नंतर या कामाला खरी गती मिळाली। त्याच्यानंतर आमचे पियुष गोयल साहेब आले खासदार म्हणून आणि ते काम करण्यात त्यांच्या एका फोनवर बरीच मोठी मोठी कामं होतात, जी न घडणारी कामं सुद्धा वन खात्याची सुद्धा त्यांच्या एका मिटिंगवर होतात। या कामाला प्रचंड गती आली आणि शेवटी ह्या निर्णयावर आले, कारण काही लोक लोखंडवाल्याचे काही हुशार लोकांनी आमच्यावर केस टाकली आयुक्तांवर सर्वांवर। त्यामुळे ह्या निर्णयाला आलो की बा हाय तो रोडमध्ये या लोकांना इथेच घरं दिली जावी आणि विशेष पायाभूत सुविधा म्हणून याला मान्यता एकनाथ शिंदे साहेबांनी दिली, बाकी कुणी दिलेली नव्हती, ती दिली म्हणून। मोदी जी के कुशल नेतृत्व में सबका साथ, सबका विकास, सबके प्रयास और सबके विश्वास के साथ हम देश को विकसित भारत 2047 तक बनाएंगे। हम सब संकल्प लेते हैं कि उत्तर मुंबई उत्तम मुंबई बनने तक हम जरा भी ढील नहीं छोड़ेंगे। मिलकर इस क्षेत्र को भारत का सबसे अच्छा क्षेत्र बनाने के लिए हम सब प्रयासशील हैं।